चौदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती विविध विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संपन्न होत आहे। चौदार तळ्यातील पाणी शुद्धीकरण असेल, त्याबरोबरच सुशोभीकरण असेल, अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन कार्यक्रम हा आज आयोजित करण्यात आलेला आहे। आज चौदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अगदी काहीच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाडमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर विविध अशा विकास कामांचं भूमिपूजन हे देखील पार पडलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच मंत्री रामदास आठवले, मंत्री आदिती तटकरे, उदय सामंत, संजय शिरसाट, त्याचबरोबर भरत गोगावले हे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या विकास कामांचं भूमिपूजन हे पार पडतंय। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्याचबरोबर अनेक आमदार, मंत्री हे देखील या कार्यक्रमास उपस्थित आहेत। अगदी काहीच वेळापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली। सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर आता या विकास कामांचं भूमिपूजन हे पार पडतंय। महाडमधील चौदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण झालेली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारामधून हा सत्याग्रह या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि त्याच सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण झालेत आणि याच पार्श्वभूमीवरती या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। शासनामार्फत निधी देखील उपलब्ध झालेला आहे आणि त्याचंच भूमिपूजन सोहळा हा संपन्न झाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।